आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहायला मिळतोय. आबांना आणि त्याचबरोबर आरती अर्चीला मान तर इथे मिळालेलाच असतो, पण सोबतच इथे आनंदीने मन जिंकल्यामुळे आता युगंधरने तिला स्वतःच्या हाताने प्रसाद दिलेला असतो आणि आबांच्या विनंतीला मान देऊन आता तो उद्याच्या दिवशी इथे तिच्या माहेरी म्हणजेच आबा जाधवांच्या घरी आनंदीला मांडव परतणीसाठी घेऊन सुद्धा जाणार असतो. हेच आपल्याला या आजच्या भागात पाहायचंय. आपण पाहतो मालिकेमध्ये सर्वजण पूजेला येऊन जमलेले असतात. आरतीला सांगत असते, जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथे मालक साहेबांच्या घरी आलो होतो त्यावेळेला तिथे पडदा दिसतोय ना, त्या कोपऱ्यामध्ये आम्ही दोघी जण लपून उभ्या राहिलो होतो आणि आज बघ ना, आनंदीताई आपल्या या घराची मालकीण झाली आहे असं आरतीला सांगत असते आणि तेव्हा आरती तिला गप्प बसवते. दुसऱ्या बाजूला गुरुजी म्हणत असतात, मालक साहेब कुठे आहेत? हा जो काही विधी आहे, सत्यनारायणाची पूजा आहे, ते मात्र वेळेत होणं फार गरजेचं आहे, त्यामुळे त्यांना ताबडतोब बोलवा असं गुरुजी सांगत असतात. मग आता शिर्के म्हणत असतात, तुम्ही काळजी करू नका, मी ताबडतोब बोलवून आणतो. दुसऱ्या बाजूला जो विद्याधरचा नौकर माणूस आहे खास, तो आबांजवळ जातो आणि त्यांना म्हणत असतो, अहो तुम्ही ह्या गावकऱ्यांसोबत का उभं राहिलेला आहात? हे बघा, तुम्ही ह्या गावकऱ्यांसोबत उभे राहू नका, इकडे सर्वांसोबत उभे राहणं, म्हणजे घरातलेच आहात ना तुम्ही, मग तुम्ही घरातलेच असल्या कारणाने असे इथे उभे का बरं राहताय असं तो बोलत असतो. त्याच वेळेला आबा म्हणत असतात, नाही, त्या सर्व गोष्टींची काही गरज नाही, मी इथेच ठीक आहे. मग आता तो आबांना घेऊन आग्रहाने पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात शिल्पा मात्र जोरातच आवाज काढते आणि म्हणत असते, तुझं काय चाललंय हे? तू कोण ठरवणार कोण कुठे उभा राहणार आणि काय करणार म्हणून? तुझी हिंमत कशी झाली ह्या दळभद्री लोकांना आणि ह्या म्हातारड्या लोकांना इथे पुढे घेऊन येण्याची? हे निंबाळकरांचं घर आहे आणि निंबाळकरांच्या घरामध्ये हे असले संस्कार आणि त्याचबरोबर ह्या असल्या गोष्टी केलेल्या अजिबातच चालत नाही असं सुद्धा आता इथे शिल्पा बोलत असते. आता शिल्पा हे सर्व काही बोलल्यानंतर आबांना सुद्धा जरा थोडासा धक्काच बसतो. पण आता मात्र इकडे तो नौकर म्हणत असतो, अहो असं काय करताय? ते कोण आहेत? ते तर इथे राहणारे म्हणजे इथे आनंदीताईंचे बाबा आहेत ना, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, बस माझा एवढाच हेतू होता, बाकी काहीही नाही आहे. आबांना मात्र फार वाईट वाटत असतं. आबांचा ह्या घरामध्ये आल्याबरोबर शिल्पाताईने अशा पद्धतीने अपमान केलाय, त्यामुळे त्यांचं मन असुन्न झालेलं असतं. जर इथे आलेल्या पाहुण्यांचा थोड्या वेळासाठी इथे मानसन्मान आणि अपमान होतोय, तर मग इथे आनंदीचं माझ्या काय होत असेल असं आबांच्या मनामध्ये येऊन जातं. मग आता इकडे शिल्पा म्हणत असते, हे निंबाळकरांचं घर आहे, इथे कोणाला मान द्यायचा आणि कोणाला नाही हे आम्ही ठरवणार. आणि काय होय म्हातारे बुवा, तुम्ही तुमची ती आंधळीनाथ माझ्या भावाच्या इथे माथी मारलेली आहे, तुम्हाला हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही असं शिल्पा म्हणत असते आणि पुन्हा एकदा त्या सर्वांचा अपमान ती करत असते. आता हे सर्व काही झाल्यानंतर आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र जे काही युगंधर आहे ते मात्र त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात आणि समिधाचाच विचार करत असतात. ते म्हणत असतात, समिधा आज मात्र इथे फार वाईट वाटायला लागलेलं आहे. खरं पाहायला गेलं ना तर इथे तुझी आठवण इथे फार येत आहे मला असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात. तेवढ्यातच आपण पाहतो की इथे आता शिर्के आलेला असतो आणि शिर्के आल्यानंतर इथे मात्र ते म्हणत असतात, काय चाललंय तुमचं हे मालक साहेब? अहो बाहेर सगळेजण वाट पाहत आहेत तुमची आणि तुम्ही अशा पद्धतीने इथे बसलेला आहात. आज तुमचं लग्न झालंय आणि आज तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही असं कसं वागू शकता तेच मला कळत नाहीये. का असं करायला लागलेला आहात मालक साहेब तुम्ही? हे बघा, असं काहीही करू नका ना साहेब. ह्या सर्व गोष्टीमध्ये आनंदीची काय बरं चूक आहे? हे बघा, तिला तर न्याय मिळाला पाहिजे ना, त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही असं नको करायला. आणि त्याचबरोबर बाहेर गावकरी आलेत, आनंदीच्या घरचे सुद्धा सगळेजण आलेले आहेत. तेव्हा युगंधर म्हणत असतो, शिर्के, मला मुळात हे लग्नच मान्य नाही आहे. मी कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न केलं आहे? समिधाची जागा मी दुसऱ्या कोणीही मुलीला देऊ शकत नाही. त्याच वेळेला शिर्के म्हणत असतात, मालक साहेब मला कळतंय तुमचं सर्व काही, पण आत्ता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे निंबाळकरांचं नाव आणि त्याचबरोबर आनंदीची ह्या सर्व गोष्टीमध्ये काय चूक आहे? तुमची बाहेर सर्वजण वाट बघतायत आणि तुम्ही जर असं वागायला लागलात तर पुन्हा आणखी पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होण्याची दाट शक्यता आहे. हे बघा मालक साहेब, असं करू नका. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आबा म्हणत असतात, आनंदी आणि त्याचबरोबर मालक साहेब आणखी कसे आले नाही आहेत तेच मला काही कळत नाही आहे.
आता शिल्पाला तर इथे प्रश्न पडतो, नेमकं गावकरी आलेत आणि गावकरी आल्यानंतर त्यांना काय उत्तर द्यावं हे सुद्धा तिला समजत नसतं. आता इकडे आनंदी मात्र किचनमध्ये असते. आनंदी विचार करू लागते, आता गावकऱ्यांसोबत इथे नाही त्या गोष्टी घडायला नको. मालक साहेब आणखी पूजेला का बरं आले नाही आहेत आणि तेव्हा मालक साहेबांनी यायला हवं असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र इकडे शिर्केंनी व्यवस्थित समजवलेलं असतं आणि शिर्केंनी व्यवस्थित समजवल्याच्या नंतर आता युगंधरला मात्र ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी पटू लागलेल्या असतात. ह्या सगळ्यामध्ये आनंदीची काहीही चूक नाही असं इकडे त्याचं म्हणणं असतं आणि शिर्के मात्र इथे आता युगंधर समोर हात जोडूनच उभा असतो. ते म्हणत असतात की हे बघा मालक साहेब, मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घ्या. हे सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा पाहायला पाहिजेत. काही जरी झालं तरीसुद्धा आनंदीला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होता कामा नये. त्या बिचारीची ह्या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे. तिला न्याय मिळून दिलाच पाहिजे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही असं वागत राहिलात तर मग पुढे जाऊन काय करायचं हे सुद्धा समजत नाही असं सुद्धा ते बोलत असतात. आता आनंदी अन्नपूर्णा देवीसमोर हात ठेवते आणि म्हणत असते, हे देवी आई, काही जरी झालं तरीसुद्धा मालक साहेब ताबडतोब बाहेर आले पाहिजे. मालक साहेब इथे असे आतमध्ये राहिले तर गावकऱ्यांना काय उत्तर द्यायचं. आणि त्याचबरोबर आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तूच पाठीशी आहेस. इथे लवकरात लवकर मालक साहेबांना बाहेर येण्याची सद्बुद्धी दे असं सुद्धा आनंदी म्हणत असते. आणि तेवढ्यातच आता सर्वजण आवाज देतच असतात की मालक साहेब आले, मालक साहेब आले म्हणून. मग आता आनंदी म्हणत असते, अन्नपूर्णा देवी, खरं तर आज तू माझ्या त्या सगळ्या गोष्टींना जागली आहेस. आज तुझ्यामुळे तू पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहेस की देव ह्या जगामध्ये आहे म्हणून. खरंच ह्या सर्व गोष्टींचा मला फार आनंद झाला आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो आनंदी आता इकडे अन्नपूर्णाला हात जोडत असते आणि नमस्कार करत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो युगंधर आलेला असतो. युगंधर आल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांच्या जीवात जीव आलेला असतो. पण युगंधरचं लक्ष मात्र ताबडतोब तिथे समोर असलेल्या त्या समिधाच्या फोटोकडे जातं आणि समिधाच्या फोटोकडे गेल्यानंतर आता इकडे युगंधरला मात्र फारच मोठं टेन्शन आलेलं असतं. युगंधर त्या फोटोकडे पाहतो आणि म्हणत असतो, खरं तर समिधा, आज मात्र मी पहिल्यांदाच तुझ्या विना ह्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करत आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा मला सुद्धा तेवढाच जास्त त्रास होतोय असं युगंधर बोलत असतो. गुरुजी म्हणत असतात, हे बघा मोठे साहेब, तुम्ही काय करताय? काही जरी झालं ना तरी तुम्हाला इथे आता पूजेला बसावंच लागणार आहे असं इकडे ते सांगत असतात. आणि त्यावेळेला मात्र बराच वेळ जातो आणि मालक साहेब काही केल्या इकडे आता पूजेला बसत नसतात. आणि मालक साहेब बराच वेळ इथे पूजेला न बसल्यामुळे आता इकडे सर्वजण म्हणत असतात, अहो मालक साहेब, तुम्ही ताबडतोब पूजेला बसा. काय करताय तुम्ही? बसा ना लवकर. पण मग आता इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला शिर्के येतो आणि शिर्के म्हणत असतो, मालक साहेब, तुम्ही पूजेला बसा ना असं सांगितल्याबरोबर आता लगेच शेवटी मालक साहेब पूजेला बसतात. मग आता इकडे गुरुजी म्हणत असतात, मालक साहेब, तुम्ही तर पूजेला बसलेला आहात, पण आता इकडे ह्या घराच्या धाकल्या मालकीनबाई कुठे आहेत? खरं सांगू का? हे बघा मालक साहेब, तुमच्या पहिल्या लग्नाच्या पूजेला सुद्धा मीच तुमच्या सत्यनारायणाची पूजा घातली होती आणि आजसुद्धा ह्या लग्नाची सुद्धा सत्यनारायणाची पूजा मीच घालत आहे. निंबाळकरांच्या घरची पूजा घालायला मिळणं हे मात्र माझं भाग्यच आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता इथे शिल्पाने सविताताईंना खुणवलेलं असतं की आनंदीला घेऊन ये म्हणून. त्या आनंदीला किचनमधून घेऊन येतात. तेव्हा आबा म्हणत असतात, या घरची मालकीन आनंदी ही मालक साहेबांबरोबर त्यांच्या खोलीमधून यायला हवी, तर माझी पोर इथे किचनमधून का बरं येत आहे मला कळत नाही असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात. त्याच वेळेला आता इकडे आरती म्हणत असते, आबा बघूया आपण नंतर, आत्ता ही बोलायची वेळ नाही आहे. दुसऱ्या बाजूला आनंदी आलेली असते आणि आनंदी तिथे आल्यानंतर पुन्हा बाजूला युगंधर पाहत असतो. युगंधरला मात्र फार वाईट वाटत असतं. मग आता गुरुजी म्हणत असतात, धाकल्या मालकीनबाई, तुम्ही आता इथे मालक साहेबांच्या बाजूला बसा.
कारण इथे सत्यनारायणाचा मुहूर्ताची वेळ इथे टळायला नको, असं इकडे ते म्हणत असतात. त्याच वेळेला आनंदी आरतीला आवाज देते आणि म्हणत असते, आरतीताई, मी तुला एक गोष्ट करायला सांगितली होती, ती तू आणायला सांगितली होती, ती तू घेऊन आली आहेस का? तेव्हा आरती म्हणत असते, हो आनंदी, मी ती घेऊन आले आहे, पण ती मी बाहेर ठेवली. त्यावर आता आनंदी म्हणत असते, मग ती ताबडतोब आतमध्ये घेऊन ये. तेव्हा आरती धावतच जाते आणि बाहेर तिने समिधाची फोटो फ्रेम बनवून आणलेली असते. ती फोटो फ्रेम ती घेऊन आतमध्ये येत असते. आता जेव्हा ती येते तेव्हा मात्र सर्वजण येणाऱ्या आरतीकडे पाहतात. तेव्हा सर्वांना फार मोठा धक्का बसतो की नेमकं ह्यामध्ये असेल तरी काय असेल, असं म्हणून आता आरती ती फ्रेम आणलेली आनंदीच्या हातामध्ये देत असते. आणि आनंदीच्या हातामध्ये दिल्यानंतर आनंदी मात्र इथे आता युगंधरला म्हणत असते, मालक साहेब, यामध्ये समिधाताईंची फोटो फ्रेम आहे. मालक साहेब, हा हक्क तुमच्यासोबत फक्त समिधाताईचा आहे. तुमच्यासोबत पूजेला बसण्याचा मान इथे माझा नाही, तर तो फक्त आणि फक्त इथे समिधाताईचा, म्हणजेच तुमच्या पहिल्या बायकोचा आहे. आणि तो हक्क मला अजिबातच तुमच्याकडून हिरावून घ्यायचा नाही आहे किंवा समिधाताईकडून सुद्धा हिरावून घ्यायचा नाही आहे. मालक साहेब, आज जरी तुम्ही पूजेला बसलेला असलात तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये कायम समिधाताईचाच विचार असणार आहे. ही गोष्ट मला पूर्ण माहिती आहे आणि त्यामुळे मला कोणत्याही परिस्थितीमध्ये समिधाताईची जागा अजिबातच घ्यायची नाही आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, हा जो काही फोटो आहे तो तुम्ही घ्या आणि तुमच्या बाजूला ठेवा. मग आता बसलेला युगंधर ताबडतोब उठून उभा राहतो आणि आनंदीने जी फोटो फ्रेम इथे दुरुस्त करून आणलेली असते ती फोटो फ्रेम पाहतो. तेव्हा त्याला खूप आनंद झालेला असतो आणि आनंदीने सुद्धा त्याचं मन मात्र इथे आता पूर्णतः जिंकलेलं असतं. आता तो पाहतो आणि तेव्हा त्याला आनंद झालेला असतो. मग आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब, तुम्ही काय पाहताय त्या फोटोकडे? समिधाताईंचाच फोटो आहे तो. हे बघा मालक साहेब, तो फोटो तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या बाजूला ठेवा आणि पूजेला इथे बसा. त्याच वेळेला आता इकडे शिल्पा पुढे येते आणि शिल्पा मात्र आनंदीवर पुन्हा ओरडण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, तुला काय समजायचं आहे नेमकं? तुला असं वाटतंय का ही फोटो फ्रेम तू इथे युगंधरला देशील आणि ही फोटो फ्रेम युगंधरला दिल्यानंतर तू त्या सगळ्या गोष्टी करशील म्हणून? बोल ना, तुला असं वाटतंय का की युगंधरच्या मनामध्ये तू पुन्हा ती जागा मिळवशील म्हणून? हे बघ, जर तुला असं वाटत असेल तर ह्या गोष्टी होणं अजिबात शक्य नाही आहे. त्यामुळे तू माझ्या भावापासून 2 हात लांबच राहा. तेव्हा आनंदी म्हणत असते, शिल्पाताई, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. मला धाकल्या मालकीनबाईची, समिधाताईची जागा अजिबातच घ्यायची नाही आहे. मालक साहेब, हा फोटो घ्या आणि तुमच्या बाजूला ठेवा आणि तुम्ही पूजाला सुरुवात करा. मग आता शेवटी तो फोटो आनंदी स्वतःच्या हातामध्ये घेते आणि दुसऱ्या पाटावर तो फोटो ठेवत असते आणि त्यानंतर लगेच आता इकडे मालक साहेबांना आणि गुरुजींना पूजा सुरुवात करण्यासाठी सांगत असते. आनंदी आता इकडे समोर उभी राहते आणि म्हणत असते, मालक साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मला समिधाताईची जागा कधीच घ्यायची नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मान त्यांचा आहे. या घरामध्ये समिधाताईचा मान कधीच कोणीच हिरावून घेणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे, असं आनंदी बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आनंदी म्हणत असते. आज जर ही पूजा होणार आहे तर मग मालक साहेबांच्या मनामध्ये समिधाताई असतील आणि ते माझ्याबरोबर पूजा करू शकणार नाही आहेत. जरी मी त्यांची दुसरी पत्नी असले, दुसरी बायको असली तरीसुद्धा हा हक्क मला त्यांच्याकडून हिरावून घ्यायचा नाही. माझे आबा मला नेहमी सांगतात, जे आपल्या ताटामध्ये आहे तेच आपलं आहे. दुसऱ्याचं सुख ओरबाडून हिसकावून माझ्या आबांचे हे संस्कार आहेत. त्यामुळे मला त्यांच्या संस्काराच्या विरोधात जाऊन कोणतीही गोष्ट करायची नाही आहे, असं आनंदी म्हणत असते. आणि आनंदीच्या ह्या बोलण्याकडे मात्र सर्वजण पाहत असतात. आज युगंधरला मात्र फार आनंद झालेला असतो की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. मग आता आपण पाहतो इकडे समिधाचा फोटो असतो आणि युगंधर मात्र त्या फोटोकडे पाहतच असतो. तेव्हा त्यालासुद्धा फार आनंद झालेला असतो. तेव्हा मात्र इथे आता आबा म्हणत असतात, खरं सांगू का ग आनंदी, आज मात्र तो ह्या गरीब आबांच्या संस्काराची लाज राखलीस आणि आज मात्र तुझ्या आबाची कॉलर तुझ्या ह्या बोलण्यामुळे, तुझ्या ह्या वागण्यामुळे आणि तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज त्यांची कॉलर मात्र
टाईट झालेली आहे. आज तू ह्या आबाची लाज राखलीस बोरी, असं आबा म्हणत असतात. त्यानंतर मात्र आता गुरुजी इकडे दुसऱ्या बाजूला सगळी काही पूजा विधी हे सुरुवात करत असतात. बाजूला समिधा उभी असते फोटोमध्ये आणि तेव्हा समोर तिच्या आनंदी असते. आनंदीचा चेहरा बरोबर समिधाच्या त्या चेहऱ्याच्या बाजूला फ्लॅश होताना आपल्याला पाहायला दिसत आहे. आता गुरुजी सांगतील त्याच पद्धतीने इथे पूजा ही सुरुवात होत असते. इकडे मात्र शिल्पाचा आज इकडे प्लॅन फ्लॉप झालेला असतो. एकतर शिरा आणि तो शिऱ्याचा सुद्धा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर इकडे आनंदीने मात्र आता ही पूजा करण्यासाठी इथे हे जे काही वागलेले आहे ना, त्यामुळे पुन्हा एकदा आता मन जिंकलेलं असतं. आता काही वेळातच पूजा संपन्न होते. गुरुजी म्हणत असतात पूजा संपन्न झालेली आहे. आता थोरा मोठ्यांचे सर्वांचे आशीर्वाद तुम्ही घ्या, असं सांगण्यात आलेलं असतं. आणि त्यानंतर आता लगेचच गुरुजी उठून उभे राहतात आणि गुरुजी उठून उभे राहिल्यानंतर आता सर्वांना प्रसादसुद्धा देण्यात येत असतो. आता युगंधर मात्र शिल्पाचा आशीर्वाद घेतो, कारण ती मोठी आहे. त्याचबरोबर त्याच्या आईवडिलांचा सुद्धा आता युगंधर आशीर्वाद घेत असतो. पण आता ते दोघेही जण जवळपास जोड्यानेच आशीर्वाद घेत असतात. शिल्पाला जेव्हा आनंदी पाया पडते त्यावेळेस मात्र इथे शिल्पाला राग आलेला असतो. मग आता युगंधर आबांना पुढे बोलावून घेतो. तेव्हा आबांना पुढे बोलावून घेतल्यानंतर शिर्के म्हणत असतात, आबा जा, हा तुमचा मान आहे. तुम्हाला इकडे मालक साहेब पुढे बोलवत आहेत ना, त्यामुळे तुम्ही आत्ता पुढे जा बरं. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचा मान हा मिळतोय ना, मग ती सगळ्यात मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच जो युगंधर आहे तो युगंधर मात्र आबांच्या पाया पडत असतो. आणि युगंधर आबाच्या पाया पडत असताना आबा म्हणत असतात, अहो मालक साहेब, तुम्ही हे काय करायलाय? हे बघा, असं करू नका. तुम्ही आमचे मालक साहेब आहात. आम्ही तुमच्या पाया पडायचं, आम्ही तुम्हाला पूजायचं, तर तुम्ही असं काय बी करू नका, असं आबा म्हणत असतात. आणि त्यावेळेला आता लगेचच युगंधर म्हणत असतो, नाही आबा नाही, हा मान तुमचा आहे. अहो तुम्हाला सांगू का, 4 भिंतींच्या बाहेर मी इथे मालक साहेब आहे, पण मी तुमच्या नातीसोबत लग्न केलं आहे. आणि तुमच्या नातीसोबत लग्न केलेलं असल्यामुळे नाती ही मला जपायची समजतात. तुम्ही मानाने माझे सासरे आहात आणि त्यामुळे तो मान तुमचा आहे. तुमची नात आज माझी बायको आहे आणि त्यामुळे तुम्ही माझे सासरे असल्यामुळे हा मान मला तुम्हाला द्यायचा आहे, असं युगंधर म्हणत असतो. आणि तेव्हा मात्र इथे आता आबा त्यांच्यासमोर हात जोडतात आणि म्हणत असतात, खरं सांगू का, आज मी भरून पावलं बघा. तुमच्यासारखा देवमाणूस इथे माझ्या आनंदीला नवरा म्हणून लाभला आहे. त्यातच माझं सगळं काही आलेलं आहे, असं आबा म्हणत असतात. आणि त्यानंतर दोघांना सुद्धा आता इकडे आबा आशीर्वाद देत असतात. आता ह्या दोघांना सुद्धा आबांनी आशीर्वाद दिल्यानंतर आनंदी हसायला लागते. आरती तिचं कौतुक करत असते. सोबतच आता आबा म्हणत असतात, मालक साहेब, आणखी एक तुम्हाला विनंती होती. तेव्हा मालक साहेब म्हणत असतात, कसली आणि कोणती विनंती? मग आता आबा म्हणत असतात, त्याचं काय झाले ना, आज तुमच्या इथे सत्यनारायणाची पूजा झाली. तसं पाहायला गेलं तर रीतीप्रमाणे ना, इकडे आता लग्न झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा वगैरे झाल्यावर इथे मुलाची आणि त्याचबरोबर मुलीची इथे मांडव परतणीचा कार्यक्रम होतो. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही उद्या आनंदीला घेऊन आमच्या घरी मांडव परतणीसाठी यावं म्हणून. हे बघा, ज्या काही रीतीभाती आहेत त्या तर इथे पूर्ण कराव्याच लागणार आहेत ना, त्यामुळे उद्या तुम्ही आनंदीला घेऊन आमच्या घरी मांडव परतणीसाठी याल, अशी माझी इच्छा आहे, असं आबा बोलत असतात. आणि त्यामुळे मात्र इथे आता शिल्पाला फारच मोठा धक्का बसतो. शिल्पाला राग आलेला असतो आणि ती विचार करत असते, आता माझा भाऊ त्या थेरड्या, त्या भिकारड्या, त्या दळभद्री लोकांच्या घरी जाणार आहे का? आणि तिथे जाऊन तो इथे हे काही मांडव परतणीचा वगैरे कार्यक्रम करणार आहे का? असा शिल्पाच्या मनामध्ये विचार आलेला असतो. आणि शिल्पाच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आल्यानंतर आता मात्र ती आनंदीची काही केल्या गै करणार नसते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. आजचा एपिसोड लवकर आलेला आहे. असाच रोज एपिसोड जर लवकर आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत त्याचे अपडेट लवकरात लवकर येतील. तर आता प्रेक्षकांनो, आपण इकडे पाहतो सर्वांना आता युगंधर प्रसाद देत असतो. आणि सर्वांना प्रसाद देत असताना तो आता आनंदी समोर जातो आणि आनंदीला म्हणत असतो,
हे घे आनंदी प्रसाद. आता युगंधरने स्वतःच्या हाताने आनंदीला प्रसाद दिलाय ही गोष्ट मात्र शिल्पाला अजिबातच सहन होत नसते. तिचा राग सगळं काही सोबतच होत असतो आणि त्यामुळे आता आनंदीला तर आनंद झालेलाच असतो, पण युगंधरने मात्र आनंदीला प्रसाद दिल्यामुळे तिला रागसुद्धा तेवढाच आलेला असतो. इकडे आता दुसऱ्या बाजूला आनंदी आनंदामध्ये असते. युगंधर तिच्याकडे पाहतच असतो, कारण आज आनंदी ज्या पद्धतीने वागली आणि ज्या काही गोष्टी झाल्यात ना, त्यामुळे त्याला फार जास्त आनंद इथे झालेला असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रेक्षकांनो, की इथे विद्याधर नसतो आणि विद्याधर नसल्या कारणाने आता इकडे धनश्रीला मात्र त्याची फार आठवण येत असते. आणि किती नाही म्हटलं तरी तो ह्या घरचा मुलगा आहे आणि इथे युगंधरनेच त्याला पोलीस स्टेशनमध्ये पाठवलंय आणि त्यामुळे ती काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे युगंधरला इथे रिक्वेस्ट आणि त्याचबरोबर त्याला बोलायला ती जाणारच असते. मग आता आपण पाहतो इकडे आता संध्याकाळची वेळ असते. आनंदी मात्र खोलीत नसते, पण धनश्री आता युगंधरकडे जाते आणि म्हणत असते, बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा ते तुमचे भाऊ आहेत आणि त्यामुळे त्यांनी इथे घरी येणं इथे फार जास्त गरजेचं आहे असं मला वाटतंय. तुम्ही त्यांना काही करा पण सोडून आणा असं इकडे ती बोलत असते. पण त्यावेळेला मात्र आपण पाहतो इकडे युगंधर म्हणत असतो, नाही हे बघ धनश्री, काही जरी झालं ना तरीसुद्धा यावेळेला मात्र मी त्याला सोडून आणणार नाही, कारण त्याने तेवढा गुन्हा केलाय, त्याने तेवढी चूक केली. एका निष्पाप पोरीचं आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलंय. आज जर त्याने हे सगळं केलं नसतं तर आज मात्र मला आनंदीसोबत लग्न करण्याची गरज पडली नसती असं तो बोलत असतो. आणि काही झालं तरी मी त्याची सुटका करणार नाही, ही केस मागे घेणार नाही असं सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ही गोष्ट सांगितल्यानंतर मात्र धनश्री म्हणत असते, मी ऐका ना भाऊजी, मी तुमच्यासमोर हात जोडते. तुम्ही मागच्या वेळीसुद्धा त्यांना असंच इकडे जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा सोडून आणलं होतं, पण आत्ता त्यांना तुम्ही जेलमधून सोडून आणावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. असं नाही म्हणू नका, असं नाही म्हणू नका असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र सरळ सरळ युगंधरने त्याला मी सोडवणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर आता इकडे जेव्हा धनश्री त्याच्या खोलीतून येते त्यावेळेस मात्र आनंदी किचनमध्ये असते आणि तेव्हा तिचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुझ्या ह्या रूपामुळे माझा संसार उद्ध्वस्त झालाय आणि जिच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झालाय तिच्या ह्या सौंदर्याचा माज मी उतरवणार आहे आणि तिच्यासोबत असं काहीतरी करेल की ज्यामुळे तिचं हे सौंदर्य बघण्यालायक सुद्धा राहणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.